दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने जालना जिल्ह्यातील जे काही लघु, मध्यम आणि छोटे-मोठे प्रकल्प आहेत, त्यांची पाणी पातळी जी आहे ती आता घटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. बदनापूर तालुक्यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या सोमठाणा येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पावरती सध्या मी उभा आहे. आपण जर माझ्या पाठीमागे ही जर दृश्य पाहिली तर गेल्या आठवडाभरात जवळपास 2% पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेलं तापमान आणि त्यामुळे पाण्याचं होत असलेलं बाष्पीभवन यामुळे जालना जिल्ह्यातल्या अनेक मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानं घट होताना, झपाट्यानं खाली होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की जवळपास 22 गावं, बदनापूर शहरासह इतर 22 ते 23 गावं या मध्यम प्रकल्पावरती अवलंबून आहे आणि याच मध्यम प्रकल्पातून त्याला पाणी साठा करण्यात येतोय. आणि सद्यस्थितीला आपण जर पाहिलं तर जवळपास पाणी पातळी या ठिकाणी आपण हे निशाण पाहू शकतो की पांढऱ्या रंगापर्यंत ही पाणी पातळी होती. मात्र आता जर पाहिलं तर उन्हाची तीव्रता अधिक वाढत चालली आहे. त्यामुळे या मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानं खाली होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा पाणी टंचाईची शक्यता जी आहे ती निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर 22 गावं या मध्यम प्रकल्पावरती अवलंबून आहे आणि 22 गावांबरोबर हजारो हेक्टर शेती सुद्धा या मध्यम प्रकल्पाच्या अंतर्गत या ठिकाणी येते. त्यामुळे त्यांच्या सुद्धा सिंचनाचा प्रश्न जो आहे तो निर्माण होणार आहे. त्यामुळे आगामी काळात सुद्धा नागरिकांना पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्या पाणी टंचाईच्या संकटाला देखील सामोरं जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीला या मध्यम प्रकल्पाची जी पाणी पातळी आहे ती 58% पोहोचलेली आहे. त्यामुळे झपाट्यानं आता जिल्ह्यातील जे काही इतर लघुमध्यम प्रकल्प आहे त्यांची पाणी पातळी झपाट्यानं खाली होत आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.